नमस्कार. सो आजचा महत्त्वाचा विषय. माग आपण एक व्हिडिओ बनवला होता. त्या व्हिडिओमध्ये आपण फ्रँचायझी सिस्टमबद्दल बघितलं होतं की वेगवेगळ्या ठिकाणी कशा पद्धतीनं ज्या फ्रँचायझी आहेत त्या स्कॅम करत आहेत. आज महाराष्ट्रभर वेगवेगळ्या विद्यार्थ्यांना करिअर गायडन्स करत असताना काही ऑब्झर्व आलेल्या गोष्टी आहेत. आज आपण बघतोय की पुण्याला ऑक्सफर्ड ऑफ ईस्ट म्हटलं जातं आणि ते खरंही आहे. म्हणजे खरं याच्यासाठी आहे की आज पुण्यामध्ये COEP असेल, PICT आहे, कमिन्स झालं, त्याच्यानंतर AIT कॉलेज झालं, आज NCL मध्येच आयझर ही संस्था ओपन केलेली आहे, SP कॉलेज, गरवारे कॉलेज आणि FC कॉलेज. सो असे वेगवेगळे महाविद्यालय आहेत आणि पुण्यामध्ये मला वाटतं जवळपास एकूण आता प्रायव्हेट विद्यापीठाची संख्या वाढत आहे. सिम्बायोसिस आणि भारती विद्यापीठ हे इनिशियली इंजिनिअरिंगमध्ये प्रायव्हेट कॉलेजेस होते. मेडिकलमध्ये पण BJ मेडिकल कॉलेज असेल, त्याच्यानंतर आता पुणे महानगरपालिकेचं कॉलेज आलेलं आहे. त्याच्याबरोबरच DY पाटील, भारती विद्यापीठ, सिंहगड आणि MITचं तळेगावला मेडिकल कॉलेज आहे. सिम्बायोसिसचं सुद्धा मुलींचं मेडिकल कॉलेज आहे. तर प्रोफेशनल एज्युकेशनसाठी आज पूर्ण महाराष्ट्रामधून पुण्यामध्ये शिकण्यासाठी मुलं येत आहे. असं म्हणू शकता की बरेच मुलं बघतो आपण मुंबईमधून ही मुलं पुण्यात शिकायला येत आहे. बऱ्याचदा आम्ही काउन्सिलिंग करताना मुलांना असं सजेस्ट करत असतो की तुम्ही वालचंद सारखी संस्था आहे तिकडे तुम्ही शिकायला जा, किंवा मुंबईमध्ये DJ सांगवी आहे त्या ठिकाणी तुम्ही शिकायला जा. पण बऱ्यापैकी मुलांचा कल हा पुणे असतो आणि पुण्याचं क्लायमेट आपल्याला माहिती आहे सगळ्यांना. खूप चांगलं क्लायमेट आहे. पण आता थोड्याशा ट्रॅफिकच्या समस्या आहेत. पण त्याच्यापेक्षा पण जे महत्त्वाचा विषय आहे की पुण्यामध्ये जसं जसं मायग्रेशन वाढत गेलं, बाहेरची लोक या ठिकाणी येत गेली, त्या पद्धतीनं पुण्याचा विस्तार वाढला. अगोदर जे शिवाजीनगर किंवा पुणे युनिव्हर्सिटी त्याच्या आसपासचं पुणे आज जवळपास सिटी सेंटरपासून आपण असं म्हणू शकतो की हडपसर साईडला जवळपास शिवाजीनगर ते लोणीमध्ये आज MIT ग्रुपची एक संस्था आहे तिथपर्यंत, इकडं वाघोलीपर्यंत शिक्षण, शिवाजीनगर ते वाघोली आणि इकडं पूर्ण तळेगावपर्यंत. आज आपण बघत असाल तळेगावच्या पुढेच पिंपरी चिंचवडचं एक विद्यापीठ PCU विद्यापीठ तिथं ओपन झालेलं आहे. या साईडला कात्रजपर्यंत, कात्रजच्या टोल नाक्यापर्यंत शिक्षण संस्था आहेत. सो चहू बाजूनी पुण्यामध्ये वेगवेगळ्या शिक्षण संस्था गेलेल्या आहेत, त्याप्रमाणे बिल्डिंग्स गेलेल्या आहेत. आणि आपण बघितलं मागच्या आफ्टर कोविड या मागच्या 1-2 वर्षामध्ये पुण्यामध्ये फ्लॅट्सचे रेट्स पण खूप वाढलेले आहेत. आणि हे जसं जसं होत असताना मग त्या ठिकाणी नवीन शाळा, नवीन कॉलेजेस ओपन झालेले आहेत. आज आपला मुख्य विषय जो आहे तो 1ली ते 10वी पर्यंतचं शिक्षण पुण्यामध्ये कसं आहे. नो डाऊट काही संस्था बिशप असेल, ज्ञानप्रबोधिनी आहे, आपल्या शिवाजीनगरच्या साईडला पण काही संस्था आहेत 1ली ते 10वीच्या, खूप नामांकित अशा शाळा आहेत. पण ज्या नवीन शाळा आहेत, म्हणजे आता एक एज्युकेशनमध्ये नवीन ट्रेंड आलेला आहे आणि अनफॉर्च्युनेटली म्हणतोय मी, हा असा ट्रेंड आणण्यामागं शिक्षक लोकांची फार संख्या आहे. तर नवीन नवीन ब्रँड्स, म्हणजे आजचा पालक हा मराठी माध्यमाकडून तो सेमीकडे वळाला, इंग्लिश मिडियमकडून, मग तो आता इंग्लिश मिडियमकडं, आणि आता इंग्लिश मिडियमकडून हा ट्रेंड आता CBSE कडे जातोय. पण आणि हा ट्रेंड सगळ्यात पहिल्यांदा, म्हणजे नॉर्मली आपल्या महाराष्ट्रामध्ये असं असतं की एखादी गोष्ट पुण्यामध्ये येते आणि मग त्याच गोष्टी मग इतर जे आजूबाजूचे नगर असेल, धाराशिव, नाशिक असेल, ते तिथील लोक फॉलो करतात. सो आमच्याकडे बऱ्यापैकी, म्हणजे नगर जिल्ह्यातील जवळपास आम्ही एक 8-9 हजार मुलांचं काउन्सिलिंग केलेलं आहे. पुण्यामध्येही आमच्या अगोदर सुसमध्ये काउन्सिलिंगची ब्रांच होते आणि आता मागच्या 3 महिन्यापासून आम्ही वाकड या परिसरामध्ये काउन्सिलिंगची ब्रांच, दत्त मंदिर इथं काउन्सिलिंगची ब्रांच चालू केली. आणि त्याच्यानंतर असं झालं की जो वाकडच्या आजूबाजूचा भाग आहे, आज आपण असं म्हणू शकतो की IT चे पालक, म्हणजे जी मुलं पुण्यामध्ये आली आणि त्यातली जी चांगल्या पगारीला पालक लोक काम करताय, तो भाग म्हणजे हिंजेवाडी. आणि साहजिकच हिंजेवाडीमध्ये जॉब असल्यामुळं
वाकड असेल, तातवडे असेल, रावेत आहे, आकुर्डी आहे, पिंपरी आहे, पिंपळे सौदागर आहे, इकडे बानेर, बालेवाडी आणि औंध आणि पाषाण. सो या एरियामध्ये जागेंचे पण भाव खूप आहेत आणि त्या ठिकाणी आपण बघत आहे की खूप नवीन शाळा सुरू झालेल्या आहेत. सो आपण या इथं आपण बघूया काही चांगल्या शाळा आहेत, जसं PICTचं मॉडेल स्कूल आहे. PICT बद्दल थोडं इथं बोललं पाहिजे. PICT मी म्हणेल हा प्रायव्हेटमध्ये खूप वेगळा ब्रँड आहे. म्हणजे मग ते PICT इंजिनिअरिंग कॉलेज असू द्या किंवा त्यांचं एक इथं म्हाळुंग्याच्या जवळ जे मॉडेल स्कूलच्या जवळ जे कॉलेज आहे, तर तुम्हाला माहिती आहे की चांगल्या गोष्टी आपल्याला सहजासहजी मिळत नाही. आणि डिजिटल मार्केटिंगचा जमाना आहे आणि डिजिटल मार्केटिंगमध्ये आज माझा एक अनुभव शेअर करतो की आमचं एक छोटंसं प्री स्कूल आहे आणि त्या ठिकाणी आम्हाला त्या परिसरातल्या बऱ्याच शाळेनी आम्हाला कॉन्टॅक्ट केलं. मी नाव घेत नाही इथं. आणि मग त्याच्यानंतर आम्ही त्या शाळा बघण्यासाठी गेलो आणि त्या शाळा बघितल्यानंतर म्हणजे एक शाळा अशी होती की त्याचं अंडर कन्स्ट्रक्शन चालू होतं. म्हणजे अजून तिथं शिक्षक कशी येणार आहेत, त्यांचं क्लासरूम कशा असणार आहेत, म्हणजे हे ऑन ग्राउंड काहीच नव्हतं. आणि मी बघत होतो की तिथं हा डिजिटल मार्केटिंगचा चमत्कार होता की बरेच पालक त्या ठिकाणी व्हिजिट करत होते त्या शाळेला. आणि त्या शाळेनं एकूण 1.5-1.25 लाख रुपये ज्युनियर KG सिनियर KGची फी सांगितलेली. आणि मग त्याने आम्हाला सांगितलं की तुम्ही तुमची मुलं आमच्या शाळेमध्ये पाठवा. सो या अनुषंगानं या वाकड परिसरातल्या आणि आजूबाजूच्या परिसरातल्या बऱ्याच शाळा आम्ही व्हिजिट केल्या आणि करिअर काउन्सिलिंगसाठी म्हणजे मागच्या 1-3 महिन्यामध्ये 101 पालकांना 10वी नंतर काय केलं पाहिजे याच्यासाठी आमच्याकडे संपर्क साधला. अशाच पद्धतीनं नगर या भागातलेही पालक, अहिल्यानगर असेल या ठिकाणचे, पाथर्डी आहे, शेवगाव आहे, लोणी आहे, त्याच्यानंतर सोलापूरमधलं करमाळा आहे, धाराशिव आहे. तर इथल्या या परिसरातली मुलं आम्हाला 10वी नंतर काय केलं पाहिजे याच्यासाठी संपर्क साधत असतात. आणि ते साधत म्हणजे ते त्यांच्याशी डिस्कस करताना आणि जो जाणवलेली गोष्ट आहे ती खूप विचार करण्याची गोष्ट आहे. आज म्हणजे मला असं सांगायचंय की आपण बऱ्यापैकी लोकांना CBSE ला का जायचंय, तर याच्या मागचं कारण असं आहे की नाही, मुलं थोडंसं इंग्लिशमध्ये चांगलं बोलतील, त्यांचं कम्युनिकेशन चांगलं आणि CBSEच्या शाळा भारी असतात, हे असा एक गैरसमज आज आपल्या समाजामध्ये तयार झालेला आहे. आणि अनफॉर्च्युनेटली शिक्षक लोक हे शिक्षक लोकांनीच मी म्हणेल हा ट्रेंड आणलेला आहे. आणि त्याच्याबरोबरच मग बाकीच्या इतर लोकांनी त्याला फॉलो केलेला आहे. पण आमच्याकडं जेव्हा या भागातून मुलं आली आणि त्या मुलांना जेव्हा आम्ही जे नगर भागातील किंवा जे ग्रामीण भागातील स्टेट बोर्डाची मुलं आहे यांच्यासोबत कम्पेअर करतो, तर मला वाटतं हे जे तथ्य आहे ते कुठेतरी चुकीच्या दिशेचं आहे. आपण काहीतरी म्हणजे मी असं म्हणेल की पुण्यामध्ये ज्या शाळा आहेत त्या शाळांच्या फीस चांगल्या 1.5 $1.5-2 लाख रुपये, 1.25 लाख रुपये अशा फीस आहेत. नो डाऊट त्या शाळेंमध्ये एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटी असतील, स्पोर्ट इव्हेंट आहेत, कम्युनिकेशन स्किलच्या काही ऍक्टिव्हिटीज असतील, नवनवीन उपक्रम त्या ठिकाणी होता. पण मला असं वाटतं की जे आपल्या शिक्षण व्यवस्थेचा जो कोर जो सब्जेक्ट राहिला ते म्हणजे शिक्षण, क्वालिटी एज्युकेशन, हे अनफॉर्च्युनेटली कुठेही आढळून आलेलं नाहीये. मी तुम्हाला काही अनुभव शेअर करतो. एक तुम्हाला शाळेची नावं मी घेत नाही, पण आमच्याकडे आलेली मुलं कुठल्या शाळेतली होती मी त्यांची नावं सांगतो. एलप्रो असेल, GIIS असेल, अक्षता इंटरनॅशनल आहे, इंदिरा स्कूल आहे, त्याच्यानंतर GSPM आहे, बरेच शाळा आहेत या ठिकाणच्या. त्यातल्या काही चांगले होते, पण 90% जे मला फीडबॅक आले ते खूप खराब फीडबॅक आले. त्याचं कारण असं होतं की त्या मुलांना मी प्रश्न विचारायचं की बाबा रे, तुला 10वी नंतर काय करायचं आहे, तर त्याचा पहिला प्रश्न असा असायचा की मला इंजिनियर आणि डॉक्टर व्हायचं नाहीये, मला नीट आणि JEE आणि IIT अशा एक्झाम मध्ये जायचं नाहीये. मग मी त्यांना पुढचा प्रश्न विचारायचो की ठीक आहे, तुझे फेवरेट सब्जेक्ट कोणते असायचे, तर अनफॉर्च्युनेटली त्यांनी ऑब्विसली ठीक आहे
हिंदी आहे किंवा कॉमर्स आहे, किंवा मला अजूनच काहीतरी नवीन करायचं. आणि पालकांचा एक असा ओढा असायचा की सर, मुलाला काय करायचंय म्हणजे ते त्याला कळत नाहीये, आणि तो आता म्हणतोय की मी आर्ट्स करतो, त्याच्यानंतर मी कॉमर्स घेतो, किंवा मी अजूनच काहीतरी नवीन करतो, किंवा म्हणजे वेगवेगळ्या गोष्टी मी करतो. सो अशा पद्धतींच्या मुलांच्या प्रतिक्रिया येत होत्या. अनफॉर्च्युनेटली जो मॅथमॅटिक्स आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, मॅथ्स आणि सायन्स हे दोन खूप महत्त्वाचे सब्जेक्ट्स आहेत. आज मराठी माध्यमांमध्ये मला वाटतं की त्या ठिकाणी आपण तिथल्या शिक्षकांना आपण थोडंसं थँक्स म्हटलं पाहिजे. खास करून मला आढळून आली गोष्ट म्हणजे अहमदनगरमध्ये रयतच्या शाळा असतील, जामखेड कर्जतमध्ये काही शाळा आहेत, तर त्या ठिकाणच्या विद्यार्थ्यांशी डिस्कस करताना असं जाणवायचं की जे क्वालिटी एज्युकेशन जे काही असतं, जरी ती मुलं स्टेट बोर्डाच्या शाळेतली असली तरी त्या मुलांचं विज्ञान आणि मॅथ म्हणजे सायन्स आणि मॅथ याचं बेसिक खूप छान होतं. आणि ती मुलं अजून पुढं कुठं चांगल्या ठिकाणी जाता येईल त्याच्याबद्दल प्रश्न विचारत होते. आणि त्या व्यतिरिक्त मला इथं सांगायचंय की पुण्याची मुलं ही कुठंतरी भरकटलेली दिसत होती. खरं म्हणजे पालकांकडे बघूनही थोडंसं वाईट वाटत होतं. वाईट याच्यासाठी वाटत होतं की पालकांनी त्यांच्या आतापर्यंत शिक्षणावर म्हणजे नर्सरी असेल, ज्युनियर के जी आहे, सिनियर के जी, आणि मग 1ली ते 10वी याच्यावर मला वाटतं चांगले 20-25 लाख रुपये खर्च केले होते. आज 20-25 लाख रुपये खर्च केल्यानंतर ही अशी ही मुलं, ही दिशाहीन मुलं ही तयार झालेली आहेत. कुठेतरी असं वाटत होतं की या सगळ्या मुलांना म्हणजे, आणि पालकांची अशी भावना होती की आपण ज्या गोष्टीसाठी पुण्यामध्ये आलो किंवा जे आपण आपल्याला अपेक्षित होतं ते मला वाटतं कुठेतरी पुण्यामध्ये भेटत नाहीये. पुण्यामध्ये दोनच गोष्टी चालतात, त्या म्हणजे एक म्हणजे सीबीएसईची शाळा चालतात. काही सीबीएसईच्या शाळा या गोष्टीला अपवाद आहेत. त्याच्यानंतर आता त्याच्या पुढचंही बोर्ड आलेलं आहे, मी त्या बोर्डाबद्दलही बोलेल. पण आणि खरं म्हणजे या शाळांमध्ये जे जाणारे मुलं आहेत त्या मुलांचं बऱ्यापैकी मुलांचं जे बॅकग्राऊंड होतं ते आर्थिकदृष्ट्या थोडंसं चांगलं बॅकग्राऊंड होतं. आणि त्याच्यामधून म्हणजे त्या पालकांच्या ठिकाणी त्यांच्या समोर कुठंतरी निराशा आलेली होती. आणि त्याच्यामुळं म्हणजे मला जे पुढचे पालक आहेत जे या परिसरातले म्हणजे वाकड, सांगवी या परिसरातले पालक आहेत, त्या पालकांना एक आव्हान करायचंय की तुम्ही शाळा खास करून म्हणजे माझं पहिलं महत्वाचं आहे की फ्रँचायझीच्या शाळा टाळा. म्हणजे फ्रँचायझीच्या शाळा म्हणजे कोणत्या बघा, मी तुम्हाला थोडंसं फ्रँचायझी मॉडेल काय एक्सप्लेन करतो. फॉर एक्झाम्पल XYZ ब्रँड आहे, ओके, आणि त्या ब्रँड्समध्ये काय होतं की तुम्हाला एक अशी किट दिलेली असते, छान छान ड्रेस दिले जातात, बुक्स दिले जातात. मग तिथं काहीतरी असं नवीन केलेलं असतं. म्हणजे काय केलेलं असतं, फॉर एक्झाम्पल एका फ्रँचायझी सोबत माझा अनुभव आहे. तर त्यांनी काय केलं होतं की जो पहिलीचा जो सिलेबस असतो सीबीएसई बोर्डाचा तो सिनियर के जीला दिला होता. सिनियर के जीचा सिलेबस जो होता तो ज्युनियर के जीला दिला होता. आणि ज्युनियर के जीचा जो सिलेबस होता तो नर्सरीच्या मुलांना दिलेला होता. आणि नर्सरीच्या मुलांना तो नर्सरीच्या मुलांना ज्युनियर के जीचा दिला होता. म्हणजे मला असं म्हणायचं की एक इयत्ता पुढचा सिलेबस त्यांच्या दिला होता. आणि बऱ्यापैकी त्यांच्याकडून ते अपेक्षित होतं. आणि बऱ्यापैकी त्या ठिकाणी म्हणजे मला त्या ठिकाणी त्या विद्यार्थ्याला त्या गोष्टी येत आहे का नाहीये. तर मला असं वाटत होतं की बऱ्यापैकी विद्यार्थ्याला, काही एक 4-5 विद्यार्थ्याचा अपवाद वगळता त्या गोष्टी त्यांच्या डोक्यावरून जात होत्या. आणि मग त्या मुलांना, पण त्या मुलांकडे आय कार्ड असेल, गणवेश असेल, म्हणजे मुळात मुद्दा आहे की 2 आणि 3 आणि 4 5 वर्षाच्या विद्यार्थ्यांना युनिफॉर्म घेतला पाहिजे का. तर मला सांगायचं की या ज्या फ्रँचायझीच्या शाळा असतात ह्या ज्या अनवॉन्टेड गोष्टी आहेत याच्या माध्यमातून म्हणजे अशाच गोष्टीवर बऱ्यापैकी खर्च हा शाळांचा त्याच्यावर होतो. बऱ्याच परत पुण्यामधल्या शाळांचा एक महत्वाचा प्रॉब्लेम जो आहे तो रेंट. सो इथं तुम्ही बघत असाल की रेंट खूप हाय आहेत. आणि त्याचबरोबर आणि त्याच्यामुळं आणि या सगळ्यांमध्ये कुठंतरी शिक्षक जी होती, शिक्षकांची जी गुणवत्ता असणं अपेक्षित होतं, त्या गुणवत्तेवर कुठेही कोणीही लक्ष देताना दिसत नाहीये. काल परवा सुधा मूर्तींचा व्हिडिओ व्हायरल झालेला होता की
जर तुम्ही जर पीनट दिले तर तुम्हाला त्या बदल्यामध्ये मंकीज मिळणार आहे. इफ यू गिव्ह देम पीनट, तुम्हाला मंकीज मिळणार आहेत. आणि अनअपेक्षितपणे आज वाकड आणि त्याच्या आजूबाजूच्या परिसरातल्या ज्या शाळा आहेत, त्या ठिकाणचे सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे त्या शिक्षकांची क्वालिटी म्हणावी अशी नाही. आणि मग त्याचा अल्टिमेट रिझल्ट जो आहे तो 10वी नंतर, म्हणजे आपल्याला माहित आहे 1ली ते 10वी पर्यंत तेवढी कुठेही स्ट्रिक्ट पद्धती नाहीये आणि म्हणजे कुठेही इव्हॅल्युएशन होत नाहीये. आणि त्या ठिकाणी म्हणजे आपला जो अपेक्षित रिझल्ट होता, म्हणजे आपण तो अपेक्षित रिझल्ट मुलांना भेटत नाहीये. मुलांचं फाउंडेशन जे आपण म्हणतो, मॅथ आणि सायन्स हे खूप वीक होतं. म्हणजे कदाचित मी त्या शाळांची नावं घेईल तर माहित नाही काय होईल, पण आपण इथं थोडंसं अवॉइड करूया त्याच्याबद्दल. सो मी पालकांना एकच सल्ला देईल की तुम्ही खरंच एखादी शाळा नवीन, मी असं एक काय सांगेल की एखादी शाळा आहे, नवीन शाळा आहे, म्हणजे ती आता उघडली आहे, कुठली तरी फ्रँचायझी आले म्हणून तुम्ही अजिबात त्या ठिकाणी जाऊ नका. सेकंड मी सांगेल त्या ठिकाणचे शिक्षक हा सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर असतो, की बघा त्या शिक्षकांच्या सॅलरीज व्यवस्थित होत आहे का, ते शिक्षक क्वालिफाईड आहेत का, ते चांगलं शिकवत आहे का, आणि त्यातल्या त्यात मॅथ आणि सायन्स हे चांगलं शिकवत आहे का, हे तुम्ही बघितलं पाहिजे. इन्फ्रास्ट्रक्चर आणि बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टीला भुलून खास करून मी एक सल्ला देईल, डिजिटल मार्केटिंग मधून, बरेच आज डिजिटल मार्केटिंग मधून तुम्हाला फोन येत आहे स्कूलचे, तर अशा शाळा तुम्ही टाळल्या पाहिजे. जोपर्यंत तुम्ही जवळचे म्हणजे जे कोणी आहेत याच्यामधून गेलेले आहेत त्याच्यामधून त्यांचा तुम्ही थोडासा सल्ला घ्या. मला तरी जर कोणी असं विचारलं तर मी सांगेल की सर तुम्हाला काय वाटतंय की पुण्याच्या शाळांची परिस्थिती कशी आहे, तर मी तर तुम्हाला सांगेल अनफॉर्च्युनेटली पुण्यापेक्षा आपल्या ज्या जिल्हा लेवलच्या शाळा आहेत, म्हणजे मी धाराशिवमध्ये मग ती छत्रपती असेल, भोसले असेल, अहमदनगर मधल्या मराठा सेवा संघाच्या शाळा आहेत, इवन मी म्हणेल सीबीएसई मध्ये सुद्धा नवोदय असेल, बिशप आहे, प्लस इकडं PICT आहेत. काही शाळा दर्जेदार आहेत, पण 90% सीबीएसईच्या शाळा या कुठेतरी फक्त आणि फक्त फी वसूल करण्यासाठी आहे. तरी तुम्ही थोडासा काळजीपूर्वक निर्णय घ्या. धन्यवाद.